सुद्धा हे निष्पाप जे लोक पर्यटनासाठी गेलेले होते त्यांच्या गोळ्या घडून निर्गुण अशी हत्या केली. विकास पालू साहेब या मान्यवरांनी आदरणीय मुख्य साहेबांच्याकडे सुपूर्द करायचा आहे. ताम्रपाणी नदीतून हा कलश या ठिकाणी सुपूर्द केला जातो. वेगवेगळ्या नदीचा कलश या ठिकाणी सुपूर्द केला जातो. वेगवेगळा त्यानंतर दुधगुलूगा नदी राधानगरी सुरुवात या ठिकाणी होते आणि या सर्वांना मंगल कलश यांचं संकलन करून याची सुरुवात आपल्या या पन्हागडावर होते आणि आजच्या या कार्यक्रमाचं गाडी पुढे गेली आजपासून ही मंगल कलश यात्रा सुरू झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मंगल कलश यात्रेची सुरुवात पन्हागडावर आपल्याला माहिती आहे की 1 मे 1960ला आपल्या संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. आज त्याला 65 वर्ष होत आहेत. या 65 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य या देशातलं 1 नंबर राज्य बनण्यासाठी मग आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल, या क्षेत्रामध्ये जो महाराष्ट्र पुढे गेलेला आहे त्यामध्ये ज्यांचं जास्त योगदान आहे त्या सर्वांचा गौरव करावा म्हणून ही रथ कलश यात्रा आपल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि सरचिटणीस प्रफुल्लभाई पटेल यांच्या संकल्पनेतून आपला कार्यक्रम आमच्या पक्षाने आखलेला आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातल्या पहिल्या या रथ कलशाचं पूजन करून आपण सुरुवात करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्मृतीमधून. आता आपल्याला माहिती आहे की रायगडानंतर सर्वात जास्त दिवस छत्रपती शिवाजी महाराज या पन्हागडावर राहिलेले होते, त्यांचं वास्तव्य होतं. त्यामुळे हे सगळं ही भूमी जी आहे ती पावन झालेली आहे त्यांच्या पदस्पर्शानं. छत्रपती शिवाजी महाराज एक असे एक राजे होऊन गेले की इतकी वर्षे होऊन सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदराने का घेतो की एखादं रयतेचं राज्य, शेतकरी राज्य कसं चालवावं. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सर्व मावळ्यांना, सर्व जाती धर्माच्या 12 बलुतेदार लोकांना एकत्र घेऊन त्यांनी जे राज्य केलं ते एक आदर्श राज्य होतं. आणि हे असंच आदर्श राज्य करण्यासाठी त्यांच्या भूमीची पावन माती घेऊन त्यांच्या मंदिरामध्ये त्यांचं मूर्तीची आपण पूजा करून आज आम्ही हा अमृत कलश महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचा सुरुवात करतोय. आणि मला आज आनंद आहे की जवळजवळ सकाळी पाऊस असताना सुद्धा आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातले एका टोकाटोकातून सगळे कार्यकर्ते तेवढ्या सकाळी हजारो संख्येने इथं आले. त्यामुळे मनपूर्वक मी त्यांचा आभारी आहे. आता आज आपल्या कोल्हापूरमध्ये, उद्या सांगली, परवा सातारा, नंतर सोलापूर, पुण्यामध्ये 2 दिवस आणि अशा सगळ्या विभागातून त्या सगळ्या 30 तारखेला रात्री सगळे हे अमृत कलश येतील आणि एक फार मोठी एक शोभायात्रा 1 तारखेला 5:30 वाजता जंबोरी मैदानाजवळ आम्ही काढणार आहोत. आणि 4 दिवस ज्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे त्यांचा गौरव करणार आहोत. मग त्यामध्ये भारतरत्न ज्यांना मिळालंय त्यांचा गौरव होणार आहे. ज्यांना साहित्याचा पुरस्कार मिळाला त्यांचा गौरव होणार आहे. जे मुख्यमंत्री झालेले आतापर्यंत त्यांची हयात आहेत ते त्यांचाही आपण गौरव करणार आहोत. क्रीडा, सांस्कृतिक सगळ्यांचाच करून एक 4 दिवस भरगच्च कार्यक्रम महाराष्ट्राचा गौरव करणारे आम्ही कार्यक्रम करणार आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता ही यात्रा कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारी ठरेल का? कारण त्याचा उल्लेख देखील तुम्ही 100% कार्यकर्त्यामध्ये उत्साह आला तरच निवडणुका जिंकता येत असतात. जर सकाळी 5-5:30ला उठून जर चंदगडचा माणूस पन्हागडावर येणार असेल तर त्याच्यामध्ये अंगाती उत्साह, उर्मी किंवा आग्रह असेल, फार लांबून एवढ्या लवकर येणं आणि पाऊस पडलेला असताना आज तरी सकाळी मी आलो तेवढं गडगडाट, विजांचा गडगडाट, ढगांचा कडकडाट मला वाटत होतं की ही आज आमच्या या स्वागताची तयारीच निसर्गाने केलेली आहे असं मला वाटतंय.